OBCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलं होतं। या आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। यावेळी बाठिया अहवालानुसार राज्यातील पुढील निवडणुका 2 आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। त्यामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। जयंत कुमार बाठिया आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये ओबीसींनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस केली होती। कोर्टानं हा अहवाल मान्य केल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27% राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। 8 जुलै रोजी राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा व 4 नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। मात्र राज्य निवडणूक आयोगानं या 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता। याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव संजय सावंत यांनी पत्रक देखील जारी केलं होतं। त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवड्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत। एकनाथ शिंदे आणि शिवसेनेमध्ये बंडखोरीमुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला। अखेरीस न्यायालयामध्ये या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला असून दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास कोर्टाने सांगितले। या प्रकरणावर आता 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। तसंच मंगळवारपर्यंत शिवसेना आणि शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले। शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली। आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश NV रामन्ना यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय पीठापुढे ही सुनावणी पार पडली। शिवसेनेच्या 5 याचिकांवर सुनावणी झाली। एकनाथ शिंदेच्या वतीने वकील हरीश साळवे, नीरज कौर यांनी युक्तिवाद केला, तर शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली, तर राज्यपालांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी राज्य बाजू मांडली आहे। बंडखोरांचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट होता, पण तरीही एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडला। राज्यपालांनीही या आमदारांच्या गटाला बहुमत चाचणी घेण्यास परवानगी दिली। हे सगळं न्यायाची पायमल्ली करण्याची घटना होती। राज्यपालांनी शिंदे यांना शपथ दिली आहे। त्यांना माहिती होतं की शिंदेच्या अपात्रतेचा मुद्दा हा उपाध्यक्षांकडे प्रलंबित आहे। जोपर्यंत कुठलाही सदस्य पात्र आहे की अपात्र आहे हे सिद्ध होत नाही, पण राज्यपालांनी सभागृहातून बहुमत चाचणी करण्यास परवानगी दिली। ज्या प्रकार उपाध्यक्षांवर कार्यवाही करण्यात आली तशीच कार्यवाही बहुमत चाचणीवरही करता यायला हवी होती, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। तसंच आमदारांच्या अयोग्यतेवर कोर्टाने स्थगिती दिली आहे, पण 10व्या सूचीनुसार कार्यवाहीला कशी स्थगिती देऊ शकलो या प्रकरणाला जेवढा उशीर केला जाईल का, पेच प्रसंग आणखी वाढणार आहे। ज्या कायद्यानं पक्ष बदलण्यास रोखण्यात आलं होतं त्यालाच कायद्यानं संरक्षण दिलं जात आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। शिंदे गट हा कोणत्याही पक्षात सामील झाला नाही, पण तरीही शपथविधी झाला। त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवलं पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे वकील मनू सिंघवी यांनी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण बहाल झालंय। या निर्णयाचं मी स्वागत करते। राज्यात ओबीसींचे हिताचं सरकार आल्यामुळे हा निकाल लागलाय। आता ओबीसींना प्रतिनिधित्व न्याय मिळालाय, अशी प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे। पंकजाताई पुढे म्हणाल्या, आरक्षणाच्या लढाईत ओबीसींनी खूप संघर्ष केला, समजुतीनं हा लढा लढला। राजकारणातील भविष्याबद्दल ओबीसीमध्ये प्रचंड अस्वस्थता होती। ही अस्वस्थता ग्रामीण भागात अधिक होती। आमच्या मागच्या वेळेच्या सरकारनं हे आरक्षण टिकवलं होतं, पण महाविकास आघाडी सरकारनं केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे आरक्षण गेलं। हे सत्य आता विरोधकांनी स्वीकारलं पाहिजे। आरक्षणाशिवाय ओबीसींना निवडणुका जड गेल्या असत्या। ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी हेच आमचं मत होतं। जनगणनेचा मुद्दा लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी लोकसभेत लावून धरला होता। मुळात कोणतीही जनगणना ही समाजाची, जनतेची आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी होते। जातीपातीमध्ये भिंती उभ्या करणं हा उद्देश नसतो, असं पंकजाताई म्हणाल्या। मध्यंतरी काही निवडणुका आरक्षणाशिवाय झाल्या होत्या, तो दिवस ओबीसींसाठी काळा दिवस होता। तथापि आजचा हा दिवस तमाम ओबीसींना सुखावणार आहे। याचं मी स्वागत करते आणि आमच्या सरकारचं अभिनंदन करते, असंही त्या म्हणाल्या। महाविकास आघाडी
नेमलेल्या बाठी आयोगाच्या शिफारसी स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 27% ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केलाय। या निर्णयाचं माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी स्वागत केले। महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बाठी आयोगाने सादर केलेल्या अहवालासह ट्रिपल टेस्ट व अन्य बाबी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या असून ओबीसींच्या 27% पर्यंत मर्यादित आरक्षणासह निवडणुका 2 आठवड्यात जाहीर करण्यात याव्यात असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयानं न्यायालयात आज जाहीर केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं व वैयक्तिक आम्ही देखील ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका नकोत किंवा त्या घेतल्यास तर आम्ही निवडणूक लढवत असलेल्या ठिकाणी 27% जागा ओबीसी उमेदवारांना देऊ अशी भूमिका यापूर्वीच घेतली होती। त्यामुळे आज या निकालाचा आनंद होतोय। पक्षस्तरावर व व्यक्तिगतरित्या मी या निकालाचं स्वागत करतो असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। आज माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणासहित किंवा आरक्षणाविना महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात सुनावणी होती। आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात जो बांठी आयोग या ठिकाणी आम्ही नेमला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्या 3 ट्रिपल टेस्ट सांगितल्या होत्या त्या ट्रिपल टेस्ट संबंधात सुद्धा जे काही निर्णय महाविकास आघाडीचं सरकार म्हणून त्यावेळेस करण्यात आले ते अहवालही स्वीकारण्यात आला आणि आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासहित या ठिकाणी महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात या संबंधितचा निर्णय दिला। त्या निर्णयाचं मी स्वतः आमचा पक्ष आम्ही सर्वजण या ठिकाणी स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ही भूमिकाही घेतली होती की आरक्षणाविना कुठल्याही निवडणुका या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे आणि जर आरक्षण दिलं नाही तर अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठिकाणी जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवतोय तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 27% प्रमाणे ओबीसीचं आरक्षण पाळलं जाईल आणि ओबीसीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देऊन निवडणूक लढवली जाईल। पण आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने एकूणच सर्वसामान्य ओबीसी माणसाची भावना ऐकून जो निर्णय दिलाय माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आजपर्यंत या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ओबीसी आरक्षणासहित निवडणुका व्हाव्यात ही भूमिका ज्यांनी घेतली त्या सर्वांचेही मी आभार मानतो। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा जानते राजे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारनं नेमलेल्या बाठी आयोगाच्या शिफारसी स्वीकारून ओबीसींना 27% देण्याचा जो सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेश उपाध्यक्षा सौ सुधामती गुट्टे यांनी स्वागत केले। सर्वोच्च न्यायालयानं जो आज ओबीसी निकालानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 27% ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी ओबीसी शिवाय निवडणुका घेऊ नये अशी ठाम भूमिका घेतली होती। आज अखेर ओबीसींना न्याय मिळाला। महाविकास आघाडी सरकारनं जो बाठी आयोग गठीत करून बाठी आयोगाचा अहवाल तयार करण्यात आला व त्यांच्या शिफारशी सुप्रीम कोर्टाने स्वीकारून ओबीसींना 27% आरक्षण जाहीर केलं। ओबीसींचा हा न्यायिक लढ्याला यश आलं असून महाविकास आघाडी सरकार व सुप्रीम कोर्टाचे आभार व्यक्त करत स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या माजी प्रदेश उपाध्यक्षा सौ सुधामती गुट्टे यांनी केले। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला। हा निकाल ओबीसींच्या भावना जपणारा निकाल आहे। त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय। या निर्णयाचं महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्राध्यापक टी.पी. मुंडे सर यांनी स्वागत केले। तसेच शिंदे फडणवीस सरकारचे व सर्वोच्च न्यायालयाचे त्यांनी आभार मानले। बाठी आयोगानं आपली अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला। या निकालात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27% राजकीय आरक्षण बहाल केलं। त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटलाय। वेळोवेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात आपण आवाज उठवलेला आहे। प्रसंगी आंदोलनं केली आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकांमध्ये ओबीसींना त्यांच्या हक्काच्या राजकीय आरक्षणापासून वंचित राहावं लागलं होतं, परंतु आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय। सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सुनावणीत 27% राजकीय आरक्षणासह निवडणुका 2 आठवड्यात जाहीर करा असा आदेश दिलाय। ओबीसींना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळाल्यानं संपूर्ण ओबीसी मध्ये आनंदाचे वातावरण पसरलंय। 2019 पासून महाविकास आघाडी सरकारनं एम्पिरिकल डेटा सादर केला नाही, तसेच त्यावर ट्रिपल टेस्ट सुद्धा घेतली नाही। त्यामुळे याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थेतील घेण्यात आलेल्या निवडणुकीत ओबीसींना बसला आणि ओबीसी प्रतिनिधींना आरक्षण विना निवडणूक लढवावी लागली। शिंदे फडणवीस सरकारनं सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये एम्पिरिकल डेटा सादर केला, तसेच ट्रिपल टेस्ट पूर्ण केली। त्यामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत झालं।
त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचे त्यांनी आभार मानले तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. परळी वैजनाथ नगरीत प्रथमच येणार असल्यानं रंभापुरी महापीठ जगद्गुरूंची 23 जुलै रोजी अड्डपालखी निघणार आहे. जगद्गुरूंच्या भव्य दिव्य स्वागतासाठी परळीकरांनी सहभागी होण्याचं आवाहन वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीनं डॉक्टर सुरेश चौधरी यांनी केलंय. प्रभू श्री वैद्यनाथाच्या नगरीत वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीनं येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ बेलवाडी येथे श्री षटब्रह्म 108 श्री गुरु शांतेश्वर स्वामीजी हिरेमठ संस्थान नेगळूर जिल्हा हवेली यांच्या आषाढ मास तपोअनुष्ठान कार्यक्रमास सुरुवात असून 25 जुलै 2022 आषाढ मास तपोअनुष्ठानची सांगता होणार आहे. यानिमित्त श्रीमद रंभापुरी महापीठ बाळहोन्नेरू कर्नाटक येथील वीर सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु प्रसन्न नेहरू डॉक्टर वीर सोमेश्वर राजेंद्र शिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांची परळी 23 रोजी अड्डपालखी निघणार आहे व धर्मसभा होणार आहे. यावेळी अनेक शिवाचार्यांची उपस्थिती लाभणार आहे. जगद्गुरूंच्या भव्य दिव्य स्वागतासाठी परळीकरांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी यांच्यातील नेतृत्व गुणाची चुणूक पुन्हा एकदा दिसून आली. त्यांच्या एका फोनमुळे कोरेगाव येथील बालकांना अंगणवाडीच्या इमारतीसाठी 1,67,000चा निधी पंचायत समितीनं तातडीने उपलब्ध करून दिलाय. इमारत होईपर्यंत तात्पुरता निवाराही प्रशासनानं चिमुकल्यांना दिलाय जेणेकरून त्यांना उघड्यावर बसावं लागणार नाही. पंकजाताईंनी केलेल्या कार्यवाहीबद्दल पालकांनी त्यांचं मनापासून आभार मानले. झाले असे कोरेगाव तालुका केज येथील जागरूक नागरिक श्री उमाकांत तांदळे यांनी पंकजाताई मुंडे यांना 18 जुलै रोजी एक ट्विट करून उघड्यावरून बसून शिक्षण घेणाऱ्या बालकांची व्यथा मांडली. गावात लहान मुलांसाठी बालवाडी व अंगणवाडीची इमारत नसल्यानं आमच्या गावातील लहान बालक हे उघड्यावर शिक्षण घेत आहेत. आपल्याकडून काही मदत झाली तर विद्यार्थ्यांची गैरसोय वाचेल असं ट्विट त्यांनी केलं. पंकजाताईंची लगेच याची दखल घेत त्यांना लगेच रिप्लाय केला, मी फंड मंजूर करून देते, प्रक्रियेसाठी वेळ लागेल, तोपर्यंत एखादी शाळा खोली किंवा इतर व्यवस्था पाहावी असं बीडीओंना सांगते. 2 दिवसात बीडीओ भेट देतील असं सांगून केज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मोराळे यांना फोन केला व याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली. गट विकास अधिकारी मोराळे यांनी सकाळीच कोरेगाव येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि लोकल सेस फंडातून 1,67,000चा निधी उपलब्ध करून दिला. एवढंच नव्हे तर ग्रामपंचायतीला त्याचे प्रशासकीय मान्यतेचे पत्रही सुपूर्द केले. या निधीतून लगेचच अंगणवाडीच्या इमारत बांधकामाला सुरुवात होणार आहे. इमारत होईपर्यंत बालकांना उघड्यावर बसून शिक्षण घेता येऊ नये यासाठी तात्पुरता निवारा करून देण्यात येणार आहे. पंकजाताईंनी तातडीने दखल घेत चिमुरड्यांची सोय करून दिल्याबद्दल पालकांनी त्यांना मनापासून धन्यवाद दिले. मागील 30-40 वर्षापासून बीड नगर परिषदेमध्ये क्षीरसागरांच्या एका हाती सत्ता आहे. क्षीरसागर यांच्या हातामध्ये एक हाती सत्ता असताना देखील बीड शासनाचा म्हणावा असा विकास झालेला नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये बीड शहराची परिस्थिती पाहिली असता आपण शहरात राहतो की एखाद्या दुर्गम भागात राहतो हा प्रश्न येणाऱ्या जाणाऱ्यांना तसेच बीड शहरातील नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही. बीड जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषद आहेत. त्यापैकी बीड नगर परिषदेला अ दर्जा आहे तरी देखील बीड शहरात विकास झालेला नाहीये. सध्याच्या घडीला नगर परिषद मध्ये काका पुतण्यांची सत्ता आहे. बीड नगर परिषदेची सत्ता संघर्षात व श्रेयवादाचा लढाईमुळे बीड शहर विकासापासून जाणीवपूर्वक काका पुतण्यांनी वंचित. आता येथे थांबू. उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाडासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.